कार्यकर्त्यांना तयारीला लागा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचाली सुरू. निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे निर्देश. राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या 4 आठवड्यात अधिसूचना जारी करण्याच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचनाही दिली आहे. राज्यात सध्या बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट लागू आहे. यामुळे लोकप्रतिनिधींचा सहभाग नसलेली ही यंत्रणा केवळ अधिकारी वर्गाच्या ताब्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात स्पष्ट आदेश देत 4 महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्याआधी 4 आठवड्यात अधिसूचना जाहीर करावी असे निर्देश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठीच्या हालचालींना वेग आणला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रभाग रचनेचा अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतला होता. परिणामी आता निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी पुन्हा राज्य सरकारवर सोपवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रभाग रचनेची प्राथमिक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून याच आठवड्यात ती माहिती आयोगाकडे सादर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यंदा 2 टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुका ऐन दिवाळीत होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पहिल्या टप्प्यात झोडपी तर दुसऱ्या टप्प्यात मनपा निवडणुका होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मात्र या निवडणुकांसाठी तब्बल 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्याने या निवडणुका 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.